जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची माहिती आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये लवकरच खूप साऱ्या पदांसाठी पदभरती होणार आहे आणि त्याविषयीच त्याच्या रिलेटेड असणारं एक अपडेट जे आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप डीपली आणि महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओतून देणार असल्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे जे पद आहेत त्या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये खूप साऱ्या पदांचा समावेश सुद्धा जो आहे तो केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही नवीन DHS मध्ये नवीन कॉलेज जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे आणि अशा एकूण 259 रुग्ण संस्थांसाठी बघा 5223 पद निर्माण करण्याचा जो काही GR आहे तो GR आज आपल्या पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. ऍड कधीपर्यंत येऊ शकते, कशा पद्धतीने होऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा या PDF ची माहिती घेण्याच्या आधी तुम्हाला सांगतो, जो काही NHM आहे, NHM चा जो काही मार्ग आहे तो NHM चा मार्ग जवळपास मार्गी लागलेला आहे. मागच्याच आठवड्यामध्ये GR आलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये NHM चा जो काही मार्गाला लागणार आहे विषय तो त्यांचा क्लिअर होणार आहे. आणि बघा या तर 5223 नव्यानं निर्माण झालेल्या जागा आहेत, परंतु याच्यापूर्वी 2023 ची भरती झालेली आहे आणि त्या भरतीच्या नंतर जेवढे काही पद रिक्त आहेत त्या रिक्त पदांवरती NHM चे 10 वर्षापासून कार्यरत असणाऱ्यांना समायोजन केलं जाणार आहे आणि त्या समायोजन केल्याच्या नंतर बघा जे उर्वरित पद आहेत ते उर्वरित पद प्लस हे 5223 पद या सगळ्या पदांवरती एकत्रितरित्या भरती येणार आहे. आणि दुसरा पॉइंट आहे बघा MPSC चा. तर MPSC कडून अधिकृतपणे कशाही पद्धतीनं आरोग्य विभाग त्यांच्याकडे गेलेला आहे असं जाहीर करण्यात आलेलं नाहीये. आणि दुसरा पॉइंट बघा, ही परीक्षा MPSC कडे जरी गेली तरी आता संयुक्त गट क चे जे काही ऍड आलेली आहे MPSC थ्रू, तर ती ऑनलाईन होणार आहे, कॅम्प्युटर बेस होणार आहे, CBT एक्झाम असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की MPSC कडे जरी एक्झाम गेली तरी आता MPSC ऑफलाईन पेपर न घेता कॅम्प्युटर बेस ऑनलाईन MCQ एक्झाम घेत आहे आणि MPSC कडे जे काही यंत्रणा आहे ती यंत्रणा नसल्यामुळं ते MPSC थ्रू एका थर्ड पार्टी कंपनीकडेच टेंडर जाऊ शकतं ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम घेण्यासाठी. मग TCS, IBPS आणि MPSC मध्ये फरक एवढाच असू शकतो, फक्त पेपर पॅटर्न जो आहे किंवा सिलेबस आहे आणि त्या सिलेबस वरचे जे क्वेश्चन्स आहेत ते MPSC कंडक्ट करेल. TCS ची टीम आता पेपर काढणार नाही. ते पेपर काढण्याचं काम, सिलेबस ठरवण्याचं काम MPSC करेल. एवढाच चेंज जो आहे तो येऊ शकतो. आरोग्य विभाग आतापर्यंत MPSC कडे गेलेलं नाहीये. त्यामुळं अद्याप जागा ज्या निघतील त्यांच्यासाठी एक्झाम कोण घेईल हा मात्र एक चर्चेचा विषय असू शकतो. तर बघा ही खूप मोठी PDF आहे. या PDF मध्ये नव्यानं ज्या 259 संस्था तयार झालेल्या आहेत त्या प्रत्येक संस्थांमध्ये कोणतं पद आहे, त्यांचं पे स्केल किती आहे, या सगळ्यांविषयी पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे आणि मी तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो काम आहे ते काम करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, राज्यामध्ये 50% पेक्षा बांधकाम जास्त झालेल्या जे काही संस्था आहेत त्यांच्यामध्ये निर्मितीसाठीचा हा जो GR आहे तो 24 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, एकूण संदर्भ 1 ते 3 मधील आकृतीबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,900 पदांपैकी
वेळोवेळी उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेले 2732 पद वगळून मंजूर केलेल्या 5223 पद जे आहेत नव्यानं भरण्यासाठी त्या आरोग्य संस्थेचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर बघा हा पॉइंट महत्वाचा आहे की 5223 पद नव्यानं निर्माण करून ते भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि त्यावर संस्थेनं कामकाज सुरू करण्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा आता जे वेगवेगळ्या कॉलेज हे आहेत हॉस्पिटल त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जितके बेड आहेत त्यानुसार त्यांचं श्रेणीवर्धित केलेलं असतं. तर त्यामध्ये बघा जिल्हा रुग्णालय ठाणे जे आहे त्याच्यामध्ये गट अ चे एकूण 3 पद आहेत, ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी सर्जन आहे, त्याच्यानंतर भद्रीकरणचं आहे. आपण गट क मध्ये बघा, गट क मधले जे पद आहेत ते परिसेविका, अधिपरिचारिका यांचे 13 आणि अधिपरिचारिका यांचे 41 पद आहेत. त्यानंतर रक्तपेढी तंत्रज्ञाचं एक पद आहे, क्षकिरण तंत्रज्ञाचं एक पद आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं सुद्धा एक पद आहे, औषध निर्माताचे 4 पद आहेत आणि असे एकूण 7 पद आहेत बघा गट क चे. तर आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पूर्ण खाली डिटेल्स मध्ये दिलेलं असेल. बघा अशा पद्धतीचे 7 पद तर आहेत. गट अ पासून गट 4 पर्यंतचे एकूण 111 पद आहेत या 300 खाटावरच्या जे ठाण्याचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयाला. मग असे बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास किती रुग्णालय आहेत यांची संख्या सुद्धा त्यांनी इथं पूर्ण डिटेल्स मध्ये दिलेली आहे बघा. त्याच्यानंतर अकोलाचा आहे 3 नंबरला, 2 नंबरला आपल्याला दिलेलं आहे जिल्हा रुग्णालय बीडचं. पुढचं बघा रुग्णालय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते असणार आहे, आता हे बघा सामान्य रुग्णालयाकरता पदभरती जी आहे त्याच्यामध्ये 100 खाटांपासून ते 100 खाटा आधी होते त्याला आता 200 खाटांमध्ये श्रेणीवर्धित केलेलं आहे आणि त्यासाठी नव्यानं पदभरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ आहे बघा एवढं मोठं पीडीएफ आहे. आता हे सगळं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किती पद आहेत वगैरे हे काय आपण पूर्ण डिटेल्स मध्ये पाहण्याची गरज असणार नाहीये. जेव्हा ऍड येईल तेव्हा ऍड मध्ये एकत्रितरित्याच जे पद आहेत ते पद आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मी तुम्हाला एक गट क चे किती पद येऊ शकतात त्याच्याविषयी थोडीशी माहिती देतो. कोणते कोणते पद येऊ शकतात त्याचा सिलेबस काय असेल आणि त्याची तयारी कशा पद्धतीने करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या पीडीएफ द्वारे सांगणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो गट क चे जे काही पद आहेत या पदांमध्ये या पदांचा समावेश असू शकतो. त्याच्यामध्ये बघा आहेत भौतिक उपचार तज्ञ, व्यवसाय उपचार तज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणजे हे बघा मेडिकल लॅब सुपरिटेंडंटचं पद आहे हे. त्यानंतर आहार तज्ञ, डेंटिशियन, वैद्यकीय लेख तंत्रज्ञ, डायलिसिस टेक्निशियनचे सुद्धा पद असणार आहेत बघा. एकाच संस्थेसाठी 4 पद आहेत. त्याचा पे स्केल सुद्धा S14 असणार आहे. रक्तपेढी समुपदेशक म्हणजे बघा तुम्हाला ब्लड बँक काउन्सिलरचं पद आहे हे. त्याच्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजी टेक्निशियन यांना सुद्धा S14 पे स्केल आपल्याला इथं दिसत आहे आणि पद सुद्धा 3 दिसत आहेत. त्यानंतर बघा वरिष्ठ औषध निर्मात्यांचे पद आहेत यांना सुद्धा S14 पे स्केल आहे. कनिष्ठ जैव वैद्यकीय अभियंता S13 पे स्केल. रक्तपेढी टेक्निशियन म्हणजे आपलं ब्लड बँक टेक्निशियन आहे, ECG टेक्निशियन आहे, EMG टेक्निशियन आहे, कॅथ लॅब टेक्निशियन, ECG टेक्निशियन, मोल्ड रूम तंत्रज्ञ, ग्रंथपाल सहाय्यक आणि आरोग्य सहाय्यक अशा पद्धतीच्या वैद्यकीय पद आहेत. आणि अवैद्यकीय पदांमध्ये बघा रक्तपेढी सहाय्यक असेल, शिंपी असेल, पंप तंत्रज्ञ असेल, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो लॉन्ड्री ऑपरेटर आहे, जैववैद्यकीय मदतनीस आहे, अधिपरिचारिका आहे, S14 पे स्केल आहे, 38,600 बेसिक असणार आहे. यामध्ये बघा आरोग्य विभागानं एक स्केल जे आहे ते वाढून दिलेलं आहे अधिपरिचारिकांसाठी आणि पद सुद्धा 144 आहेत फक्त त्या एका संस्थेसाठी. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं सुद्धा S30 पे स्केल आहे, 35,400 पासून बेसिक आहे, 12 पद असणार आहेत.
त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियनचे सुद्धा 10 पद असणार आहेत. औषध निर्मात्यांसाठी पे स्केल S10 आहे, 6 पद असणार आहेत त्या संस्थेसाठी. त्यानंतर वीजतंत्री, एक्सरे सहाय्यक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर जनित्र चालक आहे. आता हे कंत्राटी सेवेचे पद आहेत बघा एवढे. याच्यामध्ये दूरध्वनी चालक आहे, वाहन चालक आहे, गृहवस्त्रापाल आहे, नळ कारागीर, स्वच्छता मुकादम आणि उदार वाहन चालक यांच्या या कंत्राटी सेवेचे आता पद आहेत. हे पूर्ण कंत्राटी सेवेचे पद असणार आहेत. त्यामध्ये धोबी, शिपाई, कक्षसेवक, सुरक्षा रक्षक, स्वच्छता सफाईगार आणि माळी यांचे जे पद आहेत हे बहुतांश पद जे आहेत ते वर्ग 4 चे पद आहेत आणि वर्ग 4 मध्ये आपल्याला माहित आहे की पदभरती आहे ही कंत्राटी होत आहे. बघा आता मी जे वाचून दाखवलेले पद आहेत अशा या वेगवेगळ्या पदांवरती पदभरती येणार आहे आणि येणारी जी पदभरती आहे, जी वॅकन्सी आहेत त्यामध्ये आपल्याला या सर्व पदांचा समावेश जो आहे तो मिळणार आहे, दिसणार आहे. तर आता विद्यार्थी मित्रांसमोर खूप मोठा प्रश्न पडतो की विद्यार्थी मित्रांनी अभ्यास कसा करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्याच्या तुम्हाला काही स्टेप्स सांगतो. महत्वाचं म्हणजे बघा DHS जे आहे त्या DHS चा जो पॅटर्न आहे तो असतो 80-20 चा. त्यामध्ये 80 जे आहे ते तुम्हाला टेक्निकल आणि 20 क्वेश्चन जे आहेत ते नॉन टेक्निकलचे असतात. या 80 क्वेश्चन मध्ये तुमचा टेक्निकल रिलेटेड सिलेबस असतो, ज्यामध्ये तुम्ही ज्या पदांसाठी फॉर्म भरणार आहात त्या टेक्निकल नॉलेजचे प्रश्न असतात. आणि नॉन टेक्निकल जे 20 आहेत त्याच्यामध्ये बघा मराठीचे 5 क्वेश्चन, इंग्लिशचे 5 क्वेश्चन, त्यानंतर जीके आणि GS चे 5 क्वेश्चन आणि मॅथ अँड रिझनिंग या दोघांचे मिळून 5 क्वेश्चन, असे एकूण 20 क्वेश्चन तुम्हाला दिले जात असतात. तर आता जर भरती MPSC कडे गेली तर हा पॅटर्न चेंज होऊ शकतो का, हा विचार करत बसण्यापेक्षा आपण तयारी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पॅटर्न किंवा ही एक्झाम MPSC कडे जरी गेली तरी MPSC याच्यामध्ये जास्तीत जास्त टेक्निकलचं वेटेज कमी करून नॉन टेक्निकलला थोडंसं वेटेज जास्त देऊ शकते. बाकी यामध्ये फरक काहीच होणार नाहीये. तुम्हाला जो सिलेबस असणार आहे, MPSC पेपर घेऊ, तुमचं TCS घेईल, IBPS घेईल, त्यामध्ये बघा तुम्हाला 5च टॉपिक असणार आहे. ज्यामध्ये पहिला टॉपिक असेल तुमचा मराठी नॉन टेक्निकलचा, त्यानंतर दुसरा असणार आहे बघा इंग्लिश, त्यानंतर तिसरा असणार आहे नॉन टेक्निकलचा जो आहे तो तुमचा GK अँड GS आणि चौथा टॉपिक असणार आहे जो आपण मॅथ अँड रिझनिंग म्हणू. हाच हाच सिलेबस जो आहे तो तुम्हाला असणार आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलीही कोणत्याही कंपनीने किंवा MPSC आयोगाने जरी एक्झाम घेतली तरी नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तुम्हाला याच्या बाहेरील येणार नाही. यामध्येच असणार आहे फक्त तुम्हाला. जर TCS कंपनीनं 80-20 या जर सूत्रानुसार जर तुम्हाला तिथं पेपर घेतला तर थोडंसं जे आहे ते नॉन टेक्निकलचं कमी सिलेबस आहे आणि टेक्निकलचा जास्त आहे. परंतु आता आपल्याकडं वेळ आहे, जाहिरात येण्याच्या आधी आपण आत्तापासून जर अभ्यासाला लागलो तर आपण हा सुद्धा जो नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो पूर्ण करू शकतो. आणि टेक्निकल मध्ये तुम्ही तुमचे जे काही सिलेबस आहे, तुम्ही तुमचा जे काही टेक्निकलचा अभ्यास आहे, सब्जेक्ट रिलेटेड आहे, ते सुद्धा तुम्हाला रीड करत राहायचं आहे. त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं एक ऑनलाईनला पोर्टल आहे जे आपण GOV एक्झाम्स तुम्हाला अशा पद्धतीनं कुठलाही स्पेस न देता गुगलला टाईप करायचं आहे. तिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज सुद्धा सोडवू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व PYQ जे आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन एक्झाम मिळून जाईल आणि अपकमिंग जे एक्झाम आहे त्या एक्झाम साठी लाईव्ह एक्झाम सुद्धा आपण तिथं प्रोव्हाइड करणार आहोत. तुम्हाला तिथं जाऊन रिअल एक्झाम दिल्याचा फील येईल, अनुभव येईल आणि त्याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी, रिव्हिजन साठी आणि भरतीमधील फायनल एक्झाम साठी सुद्धा खूप जास्त मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जागा येणार आहे ही गोष्ट माहिती करून देऊन तुमच्यामध्ये मोटिवेशन देऊन अभ्यास करण्याची जिद्द वाढवण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. लवकरच पदभरती येणार आहे. त्याच्या तयारीत तुम्ही आजपासून लागलात तर त्या भरतीमध्ये तुमची जी पोस्ट आहे
ती कन्फर्म असणार आहे. त्यामुळं अभ्यासाला लागा. मार्केटमध्ये जे काही अफवा आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मान्य आहे 1-1.5 वर्ष झालं सगळेजण सांगतायत ऍड येणार आहे, येणार आहे, पण आतापर्यंत आलेली नाही. त्या कारणामुळे तुम्ही गाफील राहू नका. अभ्यास करत राहा. आता भरती खूप जवळ आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा आणि ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी GOV एक्झाम्स हे पोर्टल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.